एक मी तुम्हाला नोट म्हणून किंवा एक पॉइंट म्हणून सांगतो, समजून घ्या. सगळ्यात पहिले आपण सगळ्यात आधी मोमेंट ऑफ इनर्शिया याचा फॉर्म्युला कसा लिहिला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काही नवीन पॉईंट ॲड होणारच आहे, पण कंपॅरिझन झालं पाहिजे म्हणून सांगतोय लगेच. येस, इट्स सपोज m1 m2 m3 up to mn are the masses of each particle, and r1 r2 r3 up to rn are the perpendicular distances of those particles from the axis of rotation of that particular rotating body. जी काय rotating body आहे, this is the suppose body of any shape. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ज्याच्या भोवती ती बॉडी फिरणार आहे. ओके, आणि इथं जो काय पार्टिकल आहे, जे वेगवेगळे पार्टिकल आहेत त्यांचं इथून असलेलं काय ते डिस्टन्स नाही, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणतं? फ्रॉम दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन. आलं लक्षात? हा पहिला पॉईंट R1. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं सांगितलं होतं, द प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ इच पार्टिकल ऑफ द रोटेटिंग बॉडी विथ square of its distances and their summation. त्यांची काय तिथे समेशन. आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? बघा, हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर मग लिहितो कसं आपण याला, I इज इक्वल टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर, वेअर I इज वेरिंग फ्रॉम 1 टू n. आयची व्हॅल्यू कुठून तर कुठपर्यंत रे, 1 पासून n पर्यंत. पुटअप कशी करतो आपण ती, एकदा 1 m1 r1 त्याचा स्क्वेअर, समेशन म्हणजे प्लस, परत असं कुठपर्यंत 1 नंतर कोण येणार 2 m2 r2 त्याचा स्क्वेअर, नंतर कोण येणार 3 m3 r3 त्याचा, असं कुठपर्यंत करणार आपण n पर्यंत मध्ये काय समेशन. सेकंड, हे तर आपण जवळपास बघितलं होतं. अबाउट रेडियस ऑफ गायरेशन, के मानतो. रेडियस ऑफ गायरेशन काय माहिती का, के एक प्रकारे ती एक, हे जे काही आपण मगाशी ऑब्जेक्ट दाखवला होता याचे जे काही डिस्टन्सेस होते इथे, समजा पहिला R1 एक पार्टिकल लांब आहे, एवढं डिस्टन्स आहे m1चा. समजा एक पार्टिकल जवळ इथं m2, याचं डिस्टन्स एवढंच येणार R2, बरोबर आहे. एक जास्त एक कमी ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. ह्या सगळ्यांची एक प्रकारे आपण कन्सिडर करू, सोप्या भाषेत समजण्यासाठी ॲव्हरेज आहे. काय आहे? सगळं जेवढे एन आहेत Rn अप टू Rn सगळ्यांची मिळून काय ते के काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन. त्या डिस्टन्सेसची काय आपण समजू ॲव्हरेज आहे. काय आहे? आलं लक्षात? ठीक आहे, दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन. मग इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय I इज इक्वल टू m. आता इथं पार्टिकलचं मास होतं. आता जसं आपण के घेतला सगळ्या डिस्टन्सेसला मिळून, तसा हा m जो आहे इट इज द मास ऑफ द बॉडी, मास ऑफ द, की जी रोटेट होती, जी काय होते रोटेट होती. यात काय अडचण आहे तुम्हाला, इनटू डिस्टन्स. एवढंच घ्यायचं का नाही, वरती डिस्टन्सचं काय करत असतो आपण, इथे पण स्क्वेअर करायचा. मग एम के स्क्वेअर काय आहे, वेअर एम इज नॉट अ पार्टिकल मास, इट्स अ मास ऑफ द बॉडी और ऑब्जेक्ट विच इज रोटेटिंग अबाउट पर्टिक्युलर ॲक्सिस. एका ॲक्सिसच्या भोवती जो ऑब्जेक्ट फिरतोय त्याचं काय ते मास आहे. आलं लक्षात? ठीक आहे, वाटलंच ते इथं लिहून ठेवायचं तुम्ही, एम मास ऑफ द ऑब्जेक्ट. के काय रेडियस ऑफ गायरेशन आहे, आपण ते सांगितलंच आहे. ठीक आहे, हा एम झाला. आता याच्यानंतर कधी कधी ना काय होतं, तुम्हाला डिस्क्रीट पार्टिकल्समध्ये एक्सप्लेन करावं लागतं. आपण असं कन्सिडर करूया, consider dm is the
mass of smallest particle of rotating बॉडी. रोटेटिंग बॉडीचा तो काय स्मॉलेस्ट पार्टिकल एकच. आणि असे सगळे म्हणजे त्या स्मॉलेस्ट पार्टिकल सगळे मिळून ती एक टोटल बॉडी बनणार आहे. ठीक आहे, ओके. आणि त्याचा डिस्टन्स आर कन्सिडर करू. काय कन्सिडर करायचं? आर नेहमीप्रमाणे. देन एम आय ऑफ बॉडी, बॉडीचा एम आय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन इंटिग्रेशन म्हणजे आपण जसं मगाशी समेशन लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? समेशन म्हणजे काय? एकत्र करतोय. समेशन म्हणजे काय? तसंच इंटिग्रेशनचं मिनिंग सुद्धा काय आहे? एकत्र करण्याचे. एकत्रित सगळ्या गोष्टींना आपण काय करतोय? इंटिग्रेशन. ठीक आहे. आर स्क्वेअर डी एम, डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्या पार्टिकलचं मास. सो मग पार्टिकल तर मागे मांडले ना आपण, M1 M2 M3. ते पार्टिकल वेगवेगळ्या मासेसचे आहेत. M1 वेगळा आहे, M2 वेगळा आहे, M3 वेगळा आहे, M4 वेगळा आहे, अप टू Mn पण काय आहे? वेगळे मासेसचे वेगवेगळे पार्टिकल आहेत. ते छोटे असू शकतात, मोठे असू शकतात. इथं आपण युनिफॉर्म कन्सिडर केलं, एक स्मॉलेस्ट युनिट सगळ्यात छोटा, आणि त्या सगळ्यात छोट्या पार्टिकलनी वेगवेगळ्या मिळून पूर्ण बॉडी बनली. पण सगळ्या पार्टिकलचा मास कसं आहे? सेम आहे, डीएम. डी आला ना असं छोटा समजायचं, ते स्मॉलेस्ट व्हॅल्यू, इन्फायनाइटेसिमली स्मॉल. आलं लक्षात? अशा सगळ्यांना एकत्र केलं तर तुम्हाला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार त्या बॉडीचा. आलं लक्षात? यात काय अडचण आहे? चलो मग इथपर्यंत तुमचं लिहून झालंय. सॉरी, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंय. आणि आधीच्या डेफिनेशन आणि फॉर्म्युले सांगितले ते लिहिलेत का तुम्ही? ओके, ठीक आहे. आता हा एक पॉईंट इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ओके. आणि ठीक आहे, हे लिहून घ्या तुम्ही. पहिले हे लिहून घ्या, मी सांगतो तुम्हाला. राईट डाऊन.